आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर। भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा। की केला गेलाय हा मोठा प्रश्न आहे। मितालीला तिचं प्रेम मिळावं। तुम्ही जर मितालीचे खरे मित्र असाल ना तर प्लीज मला मदत करा। अहो तुम्ही प्लीज कशाला म्हणताय? हे बघा आम्ही तुम्हाला मदत करू। अहो मिताली आमची मैत्रीण आहे, तिच्यासाठी वाटेल ते करू आम्ही। तुम्ही फक्त सांगा काय करायचंय ते। तुम्ही आधी ऋषीचा शोध घ्या। वेद आणि मितालीचं लग्न लागण्याच्या आधी ऋषी या मांडवात परत आला पाहिजे आणि ताबडतोब नलिनीला घेऊन इथे या। नली कदाचित तिच्या शेतघरात असेल। बलमा मी जाऊन नलिनीला घेऊन येतो, तोपर्यंत तू वेदचं आणि मितालीचं लग्न होणार नाही असा प्रयत्न कर। हा मी लगेच येतो, जातो। तुम्ही काळजी करू नका। महादेवा, अशुभ गोष्टी का घडतायत? तुला काय सांगायचंय? माझं सगळं लक्ष हॉलकडे। माझी अशी खूप इच्छा होते की लग्न मांडवात जावं। निर्लज्जपणाचा कळस म्हणजे ही मुलगी आहे। हिच्यासारख्या अपशकुनी अशुभ तिकडीची सावली सुद्धा मी या लग्नावर पडू देणार नाही। मी आग्रह करतोय या तिकडीने मंडपात येऊ नये। शंभू महादेवा, का माझी परीक्षा घेतोयस? मी सगळ्यांच्या दुःखाचं कारण होते। आज आईचा आणि ऋषीदादाचा किती अपमान झाला, त्याला किती त्रास झाला असेल। हे सगळं थांबव महादेवा, हे सगळं थांबव। आज जरा खोत। अहो किती वाजले? कुठे नवरदेव? अजून किती वेळ वाट बघायची? स्वतःच्याच लग्नात कोण कामासाठी इतका वेळ बाहेर जातो का? आता तरी सगळ्यांनी समजून चला, ऋषी परत येत नसतो। तो पळून गेलाय। हर मांडवात माझ्या मुलीची अब्रू अशी उधळली जात असताना तुम्ही नुसतं बघत बसणार? हा बाबाराव काहीतरी करा।